नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतून माघार। अर्ज माघारीची वेळ निघून गेल्याने हिरे जाहीर पाठिंबा देणार। मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या मनधरणीला यश, मात्र गोकुळ गीतेंचा अद्याप पाठिंबा नाहीच। बारामतीचे नगरसेवक किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीतनं हकालपट्टी। अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल। मासाळ याच्यावर कारवाई। छगन भुजबळ यांच्याकडनं राज्यसभेच्या जागेवरून नाराजी व्यक्त। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, भुजबळांचं सूचक वक्तव्य। तर दुसऱ्यांची मुलं राज्यसभा लोकसभा मंत्रिपदावर, तोच न्याय मलाही मिळावा, पक्षाकडे मागणी। राष्ट्रवादीकडनं राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज। छगन भुजबळ यांच्यासह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। तर भुजबळ मला वडिलांसारखी, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांच्याकडनं स्पष्ट। भुजबळ दिल्लीमध्ये आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंचं भाष्य। आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, फडणवीसांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावं, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। 2029 मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील, परिणय फुके यांचं उत्तर। उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबतही दगाफटका झाला। भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करते, मग आम्हीही करू, बच्चू कडूंचा दावा। तर बच्चू कडू यांचं वैयक्तिक मत, शिवसेना पक्षाचं नाही, दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती। भाजपचे मंत्री आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सुनेत्रा पवारांनी बारामती मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांना फटकारलं। अस्वच्छतेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संतप्त। कॉलेजबद्दल अनेक तक्रारी आल्यानंतर अचानक भेट। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक संपन्न। नीट, पेपरफुटी, SIR यासह 5 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। उद्धव ठाकरेंची ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंची प्रत्यक्ष हजेरी। इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धवजींशी बोलतील। चर्चेनंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवणार। संजय राऊतांची माहिती। तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच जाणार नाहीत, भाजपच्या नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। टीएमसी संसदीय पक्षामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता। 20हून अधिक खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी। लोकसभा अध्यक्षांना पत्र सादर करण्याची तयारी सुरू। टीएमसीच्या खासदारांकडून भाजपच्या भूपेंद्र यादव यांची भेट। महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलची सरशी। मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलचे सर्व 14 उमेदवार विजयी। महामंडळावर मेघराज राजे भोसले यांची एक हाती सत्ता। पावसाला सुरुवात। पावसाच्या सरींमुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा। नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं। कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा दारुण पराभव। 1 धाव आणि 300 धावा राखून भारताचा दणदणीत विजय। मानव सुथार याची दमदार गोलंदाजी।